संघाचा पंकज जाधव, प्रदीप चौगुले सर उर्फ अण्णा या सामन्याचे पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. हसण्याचा बादशाह म्हणून देखील पाहायला त्यांना बोललं जातं. प्रणेश सामनाला पहिला बॉल वरती ड्राईव्ह केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले आणि धावसंख्येला देखील आकार दिला सुरुवात झाल्या. बॉल स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला. सरदार येतील तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते आणि या एका धावेच्या मदतीने दोन्ही आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कसबा ठाणे संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय नागावचा संघ. क्वार्टर फायनलची लढत, क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कोणता संघ या स्पर्धेची सेमीफायनल घेणार, कोणता संघ या स्पर्धेचा चौथा सेमीफायनलिस्टचा संघ होणार. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर वाईट यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या बदलते. 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 3 रन्स ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. यावेळेस 22च्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. या एका धावेच्या मदतीने 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. सिंगल डबल धावा देखील तितक्यात महत्वाच्या राहणार आहेत. कारण विचार केला तर या अगोदरच्या सामन्यामध्ये 25 धावा पारगाव संघाने बनवल्या आणि त्यानंतर 25 धावा रोखण्यासाठी अगदी शेवटच्या षटकापर्यंत जद्दोजहद चालू होती मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्यानंतर जर विचार केला तर थोडीशी चुकी क्षेत्ररक्षणामध्ये झाली आणि त्याचा फायदा घेत असताना विजय मिळवला. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा परच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 4 या आकड्यावरती धावफलक स्थिरवलाय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांची ही मॅच आहे आणि आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट झाली. या एका धावेच्या मदतीने 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 5.
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका आमच्या समालोचन कक्षाला सलामी दिली आहे. प्रणेशच्या पॅट मधून षटकार आलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढते. 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहतोय. जजमेंट थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हे षटक काही अंशी महागडं ठरताना पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा सरबाटने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव कंप्लीट झाले आहेत. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते. 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी या षटकामध्ये धावा खर्च झालाय. त्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली गेली. यावेळेस देखील फटका तर मोठा खेळायचा होता. संपर्क तितकासा खास नव्हता. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक आता मात्र प्रगतीपथावरती आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली जाते. अपील फेटाळली गेली आहे. डॉट बॉल येतोय. दरम्यान षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 19. गोलंदाजी मार्क वरती विनायक यांना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये विनायक यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा सरबाटने फटका केला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल पकडला गेलाय. संकेत बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक पहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कसबा ठाणे संघाचा दर्जेदार खेळाडू प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या रिव्हर्सचा फटका. पॉइंट मध्ये झेलची संधी होती आणि आता मात्र झेल सोडला गेलाय. आल्या आल्या प्रतीक पाटीलने रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये कुठेतरी झेल सोडला गेला. त्याचा फायदा घेतला. 1 धाव धावफलकावरती ऍड झाले आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते.
स्ट्रायकिंग गेन वरती प्रणेशला आपण पाहतोय. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. ते जर पाहायला गेलं तर चुकी झाली आहे, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसरी धावेसाठी थांबवलं जात आहे. 2 धावेंवरती समाधानी राहावं लागतंय. वाईट +2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या वधारते. 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. प्रणेशला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. 8 चेंडू आणि 15 धावांची खेळी आतापर्यंत त्याच्या बॅट मधून साकारली गेली. सुरुवात चांगली झाली प्रणेशची. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून लोअर फुल टॉस बॉल दिशा दिली जाते. वाईडिश लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या वधारते. 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस खोलातला बॉल ऑन साईडला टर्न केलं जात आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. एक धाव तोपर्यंत कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये देखील थोडा धावा खर्च झाला. थोडीशी आक्रमकता दाखवली जाते प्रतीक पाटील आणि प्रणेश याच्याकडून. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने 28 या आकड्यावरती धावफलक 28 रन्स ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. यावेळेस स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट मिळतीये. धक्का क्रमांक 2. प्रतीक पाटील बॅक टू दी पवेलियन. बॅट्समन नेम. नवीन बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज सचिन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये सोन्याला आपण पाहतोय. अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं फंबल झालाय. त्याचा फायदा घेतला. एक धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. चला दरम्यान शुभेच्छा आल्यात. आमचे पंच अगदी इंटरनॅशनल लेवलचे पंच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच प्रदीप चौगुले सर यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. सचिन धुमाळ सर यांच्याकडून या शुभेच्छा आल्यात. आंतरराष्ट्रीय पंच. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर मनगटाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलं जात आहे.
2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. ती जर पाहायला गेलं तर पंचांची भूमिका गोविंद चव्हाण सर असतील आणि त्याचबरोबर आमचे पंच प्रदीप फुगुले सर असतील. या सामन्यामध्ये पंच पाहायला मिळतात. शफलून घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. रनआउटची संधी होती मात्र विकेट किपर कडून पुन्हा एकदा चुकी झाली आहे. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 34 ऑन दी बोर्ड. प्रणेशचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागणार आहे, कारण या मैदानावरती धाबा बनवणं तितकंसं सोपं नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि 25 धावांची खेळी आतापर्यंत प्रणेशच्या बॅट आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता. डिपलू क्षेत्ररक्षक आलाय, चुकी झाली. धावा वाचवल्या जात आहे. चौकार नक्कीच वाचवला गेलाय, मात्र जर पाठीमागे पाहायला गेलं तर तोपर्यंत 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. 3 धावेच्या मदतीने 37 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा वेगात जाणारा बॉल पाहायला मिळाला. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते आणि रनआउटच्या स्वरूपात सचिन यांना आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट आले, सचिनना माघारी परतावं लागतंय. 37 या आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद झालाय. 37 या आकड्यावरती नवीन बॅटर अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अभियाला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असणार आहे, शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा, नो बॉलचा आलाय. नो प्लस 1 आणि इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. नो प्लस 4 धावा आल्यात. 5 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. मला तर आता मात्र असं वाटायला लागलंय नागाव संघ आणि 5 धावेंचं काहीतरी समीकरण आहे. धावसंख्येचा विचार केला तर 42 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. 2 धावेंवरती समाधानी राहावं लागतंय. धावसंख्येचं टोटल 44 आकड्यावरती 4 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचतंय. आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 45 धावा. Jazz in the mix.
अभि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. यावेळेस पहिल्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय, धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. स्ट्रायकिंग गेन वरती अभिजित पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस ऑन साइडला पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. पाच या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका केलाय, स्वीप केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार अभिजित यांच्या पाठमधून आलाय. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत. धावसंख्येचा विचार केला तर 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चार आहेत, 4 धावा, 4 धावा. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये नेत्र दीपक फटका. बॅक टू बॅकचा लगातारचा तिसरा चौकार. तेरा धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पहिला 3 चेंडूंवरती बॅक टू बॅक 3 चौकार आलेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर आक्रमकता दाखवली जाते अभिजित यांच्या माध्यमातून, आक्रमक बॅटिंग केली जाते. दबाव आता मात्र अभि याच्यावरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना फील्ड सोबत खेळवाड केली जाते. फील्ड सोबत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल, आणखीन एक फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा चौथा चौकार. क्या बात आहे. जिथे पहिल्या मॅच मध्ये सरदार नावाची चर्चा राहिली तिथे आता मात्र या मॅच मध्ये, क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अभिजित या नावाची चर्चा राहते. कारण 4 चेंडू आणि 4 चौकार ठोकले. धावसंख्येचा विचार केला तर 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. सतरा या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा काही चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे.
यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल त्याच दिशेमध्ये 5वा चौकार आलाय. 5 चौकार इथे मात्र लगातारचे आले अभिजित यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक चे 5 चौकार. काय बॅटिंग केली जाते. जो पत्थरों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकरा जाए उसे अभिजित कहते हैं. बॅक टू बॅक चे 5 चौकार ठोकलेत. काय बॅटिंग केली, काय बॅटिंग चालली मैदानाच्या आतमध्ये. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस खोलातला बॉल सरळ बॅटने मिडॉनच्या दिशेमध्ये फटका केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. बॅकअप येत आहे. या एका धावेच्या मदतीने 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 चौकाराच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये. प्रतीक पाटील कसबा ठाणे संघाचा एक जबरदस्त खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दांडी दांडी गुल केले आणि आता अभिजितची खेळी संपुष्टात आणली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य यांना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 22 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. अभिजितच्या स्वरूपात विकेट आले आणि त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील वेगात टाकलेला बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 16 चेंडू आणि या 16 चेंडू मध्ये 22 ची आवश्यकता आहे. कुठेतरी पाहायला गेलं तर सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण विचार केला तर कसबा ठाणे संघाची ताकद त्यांची गोलंदाजी आहे आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये त्यांच्या गोलंदाजीच्या विरोधातच आक्रमकता दाखवली गेली. त्यांच्या स्ट्राईक गोलंदाजाच्या विरोधात 5 चौकार ठोकले गेले. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जात आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते. 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 15 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. 15 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जरा बॅटने फटका केला जातोय. डाऊन ती ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि आता मात्र या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते. 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 26 ऑन दी बोर्ड.
26 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक नाही या वॅकंट एरिया. एक धाव कंप्लीट झाली आहे. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल, कलेक्ट करेल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 28 या आकड्यावरती धावफलक येणार आहे. 13 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे. 13 मध्ये अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत. तेरा चेंडू आणि आता मात्र 17 ची आवश्यकता आहे. 13 मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर आदित्य ह्याला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतलाय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 29 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती राहुल याला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती राहुल याला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट झाले. 29-30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि या 11 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 15 धावा. 11 मध्ये 15 ची आवश्यकता. आतापर्यंत 30 धावा बनवल्या गेल्या आहेत. येणारे 11 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. चला वेग घ्यायचा आहे, थोडासा स्पीडअप घ्यायचा. वेळेला महत्व आहे, थोडस स्पीडअप घ्या. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून पुन्हा एकदा डाऊन टू ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. डीप पलून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेवरती आता मात्र समाधानी राहावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. जिंकण्यासाठी आता मात्र पाहायला गेलं तर 14 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये दसरा बॅटने फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली माघारी परतावं लागतंय. या मॅचची गोल्डन विकेट आली आहे. सरदार यांची खेळी संपुष्टात. सरदार बॅक टू दी पवेलियन. चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर नेम
सागर यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार केला तर जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. 8 मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाव देखील कंप्लीट झाले. फेकी थोडीशी करा पाहायला मिळाली, मात्र बॅकअप आले. कोणतेही नुकसान होताना दिसत नाहीये. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि या 2 धावेच्या मदतीने 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. येणारे 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये 10 ची आवश्यकता आहे. 10 धावा 7 चेंडू मध्ये अजूनही बनवायच्या आहेत. कालच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनलची लढत सुपर ओव्हर मध्ये गेली होती. आजच्या दिवसामध्ये देखील जाणार का हे आता मात्र पाहावं लागणार आहे, कारण समीकरण मैदानाच्या आतमध्ये तसंच पाहायला मिळतंय. 7 मध्ये 10 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा जर बॅटने फटका केला जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव कंप्लीट झाले आणि या एका धावेच्या मदतीने आता मात्र फेकी करा पाहायला मिळते. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते का नाही. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू दी पवेलियन आणि दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 या आकड्यावरती 3 षटक समाप्त झालेत. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 9 धावा. 6 मध्ये 9 ची आवश्यकता. नवीन बॅटर नेम नवीन बॅटर नेम नवीन बॅटर पप्पू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 चेंडू आणि 9 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 9 धावा बनवा. रॅक वरती अखेरच्या षटकामध्ये सागर याला आपण पाहतोय. अखेरचं षटक, स्लॉग ओव्हरचं निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्पू दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एन वरती शेवटचं षटक आजच्या दिवसातलं, क्वार्टर फायनलच्या लढतीतलं हे शेवटचं षटक. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारतंय. धावसंख्येचा विचार केला तर 37 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. मात्र समीकरण थोडंसं बदललं जातं. येणारे 6 चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर क्वार्टर फायनलची लढत सुपर ओव्हर पाहायला मिळाली होती. मात्र या आजच्या दिवसामध्ये देखील सुपर ओव्हर होणार का, की कोणता संघ डायरेक्ट विजयी होणार. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट झाले आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वधारते. 38 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 7 धावांची. पाच चेंडू, येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जद्दोजहद धावांसाठी केली जाते. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावांची आवश्यकता आहे. कुठे जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 5 चौका ठोकले गेले. पहिल्या षटकामध्ये 22 धावा बनवल्या गेल्या. असं कुठेतरी वाटलं होतं की पहिल्या 3 षटकामध्ये सामना समाप्त होईल. मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक कसबा ठाणे संघाचं उल्लेखनीय पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल कसबा ठाणे संघाचं. यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल येतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील आली आहे. माघारी परतावं लागतंय.
आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू आणि 7 ची आवश्यकता आहे. हातातोंडाशी नागाव संघाच्या हातातोंडाशी आलेला घास अगदी अलगदपणे आता मात्र निसटून नेला जातोय की काय असंच वाटायला लागलंय. कारण 3 चेंडू आणि 7 ची आवश्यकता आहे. कुठेतरी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की 3 षटकामध्ये हा सामना समाप्त होईल. मात्र त्यानंतर कमबॅक झालंय कसबा ठाणे संघाचं. एकजुटीने लढलाय. कुठेतरी पाहायला गेलं तर जो कमबॅक इंडिया संघाने फायनलच्या मॅच मध्ये T20 वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये केला होता तसंच कमबॅक आता मात्र कसबा ठाणे संघाने या मॅच मध्ये केलाय. आता मात्र 3 चेंडू आवश्यकता आहे 7 धावांची. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. येणारे 2 चेंडू आणि या 2 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. आता मात्र जर मोठा फटका आला, जर पप्पूच्या बॅट मधून एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या सामन्यावरती करा सूत्रधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. चर्चा राहील पप्पूच्या नावाची. येणारे 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 6 धावांची. संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हे भैरवनाथ चषक 2025 आयोजन पाहतोय आणि या आयोजनामध्ये सर्व सामने आतापर्यंत अटीतटीचे पाहायला मिळाले आहेत आणि हा सामना देखील क्वार्टर फायनलची लढत देखील अटीतटीचे पाहायला मिळते. स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र हा सामना शेवटच्या बॉल वरती शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी कधी हरत नसतो. जो थांबतो तोच हरतो, जो चालतो तो जिंकतो. आणि आता मात्र या मॅच मध्ये 1 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल लोअर फुल टॉस. चौकार आलाय मात्र सामना जिंकलाय कसबा ठाणे संघाने. काय कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या, मात्र त्यानंतर कमबॅक कसबा ठाणे संघाचं उल्लेखनीय राहिलंय आणि आजच्या दिवसातला या स्पर्धेतला 4था सेमीफायनलिस्टचा संघ ठरतोय कसबा ठाणेचा संघ.